कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग रे हरि तुते
Oh
नसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागी पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म पांडुरंगा करू पांडुरंगा करू कलानिशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तक माझा पायावरी भवरोग संचेत क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध असणारा अभंग आहे। मंडळी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि निवडलेल्या अभंगाच्या द्वारे मानवी जीवाच्या जीवनामध्ये पूर्णता यावी या दृष्टिकोनातून तुकोबराय महाराज या ठिकाणी साधना सांगतात। मंडळी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी या अभंगाच्या द्वारे साधना सांगतायत, नाम साधना सांगतायत। थोडासा विचार उर्वरित वेळेमध्ये आपल्याला विस्ताराने या ठिकाणी करायचा आहे, मांडायचा आहे। अभंगाला चिंतनाला स्पर्श करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। गेल्या 2 वर्षापासून अर्थातच आपल्या या पवित्र भूमीमध्ये भगवान काशी विश्वेश्वराचं या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभारण्यात आलं, प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या महादेव वस्तीतली असणारी सर्व तरुण मंडळी, विशेषत्वानं सर्व ग्रामस्थ मंडळी आणि यांच्या सुनियोजनाने चालू असलेला हा वर्धापन दिन, मला वाटतं वर्धापन दिन पहिला, बरोबर आहे ना? प्रतिष्ठापना झाल्यानंतर, प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतरचा हा सोहळा म्हणजे पहिला, बरोबर आहे ना? आणि या यज्ञामध्ये, या त्रिदिनी उत्सवामध्ये येण्याचं महत्भाग्य माझ्या वाट्याला आलं, परम भाग्य माझ्या वाट्याला आलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो। पवित्र अशा प्रकारचं मंगलमय असं वातावरण या ठिकाणी या वस्तीवर आपण अनुभवतोय।
पंचक्रोशीतून आलेली बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यामध्ये गुणीजन मंडळी आहे. सर्वांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो आणि सुरुवातीलाच नमूद करतो, ज्यांची आजची संकीर्तन सेवा होती तो मी नव्हेच. नाही कळलं? अर्थात ज्यांची आजची सेवा होती आदरणीय हरिभक्ती परायण, त्यांचं आडनाव पटकन घेता येत नाही मला, गुटमळ होती माझी. गेजगे महाराज, कधी कधी जज पुढे येतो माझा. त्यांची आजची सेवा होती. काही कारणवशामध्ये ते परवा येणार आहे असं म्हटले आणि मग ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. याचा अर्थ मी तुमच्या पत्रिकेत आणि तुमच्या यज्ञामध्ये कुठेच नव्हतो असं नाही. होती माझी सेवा परवाची, ती फक्त आज आली. म्हणून या यज्ञामध्ये येण्याचं भाग्य आलं. असं तसं भाग्य येत नसतं गड्यानं, कुठेतरी सेवा धर्म असावं लागतं. मागच्या वर्षी माझं कीर्तन जरी नव्हतं तरी सेवा देण्याकरता इथं आलो होतो मी. उपस्थिती दाखवली होती, भगवंताच्या सानिध्यामध्ये आलो होतो मी. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येण्याचं भाग्य आपल्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी मला बोलवलं ते आपल्या गावचे आणि आपल्या गावचं वैभव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा लौकिक आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती आहे. आणि हल्ली वातावरण जे सप्त चिरंजीव जसे म्हटलं जातं तसे 7 असे कीर्तनकार आहेत, युवा असे कीर्तनकार आहेत. त्यांच्याशिवाय सप्ता भव्य दिव्य होतच नाही. आणि त्या महाराष्ट्राच्या नाम यज्ञामध्ये, भव्य दिव्य यज्ञामध्ये त्या 7 जणांमध्ये ज्या सप्त कीर्तनकारामध्ये नाव ज्यांचं खऱ्या अर्थानं गणलं जातं आणि आदरानं घेतलं जातं ते आपल्या गावचे भूमिपुत्र अनिलजी महाराज. आपलं भाग्य आहे. मी मागेही बोललो होतो, आपलं मोठं भाग्य आहे. आपल्या गावचं नाव कुठेतरी झळकतंय, कुठेतरी घेतलं जात आहे, जाणीवपूर्वक घेतलं जात आहे. ही जमीची बाजू आहे. वेळे अभावी फार जास्त विस्तार परिहार देत नाही, पण सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, सर्वांचा परिचय जरी चेहऱ्याने जरी असला, नावामध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, पण तुमच्या प्रत्येकाबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे, अतीव भावना, श्रद्धा आहे. सुंदर अशी एक सांगू का, तसं पाहू जाता एवढी सुंदर झाल्यानंतर, चाल झाल्यानंतर आणि एवढी विलंबित सुंदर अशा प्रकारचं ब्रह्मनाद या ठिकाणी तयार झाल्यानंतर बोलण्यात काहीच दम राहिला नाही. नम्रपणे कबूल करतो, मी काही वेळ असं विसरून गेलो होतो की मला या ठिकाणी अजून काही बोलायचं आहे. गोड असा ब्रह्मनाद या ठिकाणी आणि पहिल्या दिवशी असाच झाला पाहिजे. सुंदर अशी चाल ज्यांची झाली ते आदरणीय हरिभक्ती परायण माझे बंधू आदरणीय बजरंगजी महाराज सोनवणे आणि आदरणीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली. गोड अशी साथ मृदंगावर ज्यांचे आहे ते कृष्ण महाराज ठोंबरे आणि आदरणीय रोहित महाराज. सुंदर असं वाजवणं आहे, गोड हात आहे. या पलीकडे आमचे रिंकेश महाराज आहेत. विस्तारानं सांगण्यासारखी सगळीच मंडळी आहेत, फक्त चेहऱ्याने बाबांचं काय नाव आहे झालाय माझा, मला वाटतं परिचय आपल्यालाही धन्यवाद आहे. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, अतिपरिचित सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. माझ्या समवेत आलेले महाराज आदरणीय हरिभक्ती परायण माझे सन्मित्र, दुपारपासून सकाळपासून ते माझ्या सोबतीला होते. महाराजांचा फोन आला तेव्हाही ते सोबतीला होते. हरिभक्ती परायण गायनाचार्य आमच्या भागाचं भूषण आदरणीय नवनाथ महाराज गडाख, महाराजांचाही चांगला परिचय आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आकस्मिक स्वरूपामध्ये जरी मला फोन आला
पण एकच आहे, ती वेळ काढून घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून येणं झालं, धावतं येणं झालेलं आहे सगळ्यांच्या. आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्वाला मी सलाम करतो, कार्याला सलाम करतो, सेवेला सलाम करतो. आदरणीय आमचे परशुराम महाराज आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आदरणीय दिनेशजी महाराज आपणही आहात, गोरख महाराज, आदरणीय हरिभक्ती परायण गोरखजी महाराज आणि सर्व मंडळी विशेषत्वाने या ठिकाणी जमलेल्या आहात. त्या सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मंडळी, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. निवडलेल्या अभंगाच्या द्वारे मानवी जीवनाच्या आत्मकल्याणाची साधना तुकोबाराय महाराज या अभंगाच्या द्वारे सांगतात. थोडस वेगळ्या अँगलने अभंगाच्या प्रवेशाकडे मला यायचं होतं. तो सगळा भाग बाजूला ठेवतो, सरळ सरळ प्रवेशाकडे. मंडळी, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन हे अपूर्ण जीवन आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन हे अपूर्ण जीवन आहे. या पलीकडे तुमचं माझं जीवन हे दुःखाचं जीवन आहे. आपण दीन आहोत, आपण रंक आहोत, आपण दुःखी आहोत, आपण गांजलेले आहोत. आणि या जीवाच्या जीवनामध्ये पूर्णता आली पाहिजे. केला पाहिजे प्रयत्न जीवानं त्या पूर्णतेकरिता, जीवाच्या जीवनामध्ये पूर्णता येण्याकरिता. आणि इथं बसलेल्या माझ्या सही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. काय बोलतोय का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोर्द्या, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवानं प्रयत्न केलाय, परिवर्तनाकरिता प्रयत्न केलाय. परिवर्तन हवंय काय? या जीवाच्या जीवनामध्ये जी अपूर्णता आलेली आहे ना, त्याचं जीवन पूर्ण व्हावं याकरिता प्रयत्न चालले. पण याचा अर्थ असा नाहीये हे जीवन पहिल्यापासून अपूर्ण होतं असं नाहीये. तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन दुःखानं बरबटलेलं होतं असं नव्हतं. आपण असमाधानी पहिल्यापासून नाहीये. मग या जीवाच्या जीवनामध्ये का पूर्णता आली आणि त्याच्या जीवनामध्ये कशाच्या द्वारे पूर्णता येईल, थोडासा विचार आपल्याला उर्वरित वेळेमध्ये करायचा. श्री संत गोपालनाथ महाराजांच्या पादस्पर्शानं पुनीत झालेली आपली भूमी आहे. संतांचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांवर. थोर अशा प्रकारे साधू संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. एक लक्षात घ्या, साधना त्याला विचारावी, साध्यता त्याला विचारावी ज्याचं कल्याण झालेलं आहे, ज्याचं आत्मकल्याण झालेलं आहे, ज्याचं हित झालेलं आहे. विचारावं त्याला. तुमचा माझा प्रयत्न चाललाय जीवाच्या जीवनामध्ये पूर्णता यावी याच्याकरिता. पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये अपूर्णता का आहे, का पूर्णता येत नाही? कारण आम्ही ज्याला पत्ता विचारतोय, आम्ही ज्याला साधना विचारतोय, या पलीकडे जीवनामध्ये जी साधना स्वीकारतोय ना, ती साधना सांगणाराही अपूर्ण आहे, साधना स्वीकारणाराही अपूर्ण आहे, साधना सुद्धा अपूर्ण आहे. मानवी जीवन संघ प्रिय प्राणी आहे. मनुष्य जन्मतो संघात, वाढतो संघात आणि त्याचा शेवट देखील संघात होतो. पण कशाचा संघ केला म्हणजे आपलं हित होणार आहे, विचार केला पाहिजे. कुणाला विचार? आमचं जीवन दुःखी आहे, गांजलेलं आहे, आपण अनाथ आहोत, आपण दीन आहोत, आपण रंग आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण मग अपूर्ण व्यक्तीनं कुणाकडे जावं? जो पूर्ण दशेला प्राप्त आहे. दुःखी जीवानं कुणाकडे जावं? जो परम सुखाला प्राप्त झालेला आहे, जो आनंदी आहे, जो समाधानी आहे, जो सुखी आहे, त्याला विचारावं. या पलीकडे जो दीन आहे त्याला नाही विचारायचं. विचारावं त्याला तो सर्वस्व त्याला जीवनामध्ये मिळालेला आहे ना, त्या दिशेला तो गेलेला आहे ना, ती वाट जीवनामध्ये त्याने स्वीकारलेली आहे, त्याला वाट विचारा. महाराज म्हणतात
आमची भूमिका का बदलत नाही, आमची दशा का बदलत नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला भेटलेला डॉक्टर चुकीचा भेटले. सोपं करतो, माझी गडबड का हो राहिली माहितीये का? जे ठरवले ते मला काही सांगताच येऊ नाही राहिलं. का? सगळं थोडं थोडं सोडत सोडत इथपर्यंत आले. एका व्यक्तीला दृष्टीदोष झाला मंडळी. काय झाला? दृष्टीदोष झाला. आता दृष्टीदोष असा झाला, त्याला एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसायच्या, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसायच्या. परिणाम दृष्टीदोष झाला. त्याने कुणाकडे गेलं पाहिजे? कुणाकडे गेलं पाहिजे? बोला ना, कुणाकडे गेलं पाहिजे दादा? डॉक्टरकडे गेलं पाहिजे. बरोबर आहे, डॉक्टरकडे गेला पाहिजे ना. मग दृष्टीदोष घालवायला तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेबांना सांगू लागला, डॉक्टर साहेब हे बघा, मला दृष्टीदोष झालाय, ट्रीटमेंट घेण्याकरता मी तुमच्याकडे आलोय. डॉक्टर साहेब एकच आहे, मला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत, एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसत आहेत. दृष्टीदोष घालवा, ट्रीटमेंट द्या. डॉक्टर साहेब म्हटले ठीक आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेण्याकरता माझ्याकडे आलात, तुम्हाला दृष्टीदोष झालाय. डॉक्टर साहेब तुम्ही आता खुर्चीवर या ठिकाणी एकटेच बसलेले आहात ना? हा मी एकटाच बसलेलो आहे, पण मला आता तुम्ही दोघ जण दिसू राहिले. असं ठीक आहे. डॉक्टर म्हटलं ठीक आहे बाबा, तुला दृष्टीदोष झालाय, तुला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतायत, एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसतायत, मान्य आहे. ट्रीटमेंट घेण्याकरता तू माझ्याकडे आला, पण मला एक सांग, ट्रीटमेंट घेण्याकरता तुम्ही चौघ जण कशा करता आला? म्हणजे याला एकाचे दोन दिसत होते. माऊली बोलतात, जयाचे अहिकच धड नाही, तयाचे पारत्रिक पुसशी काही. ज्याचं मुळात हित झालेलं नाहीये ना, त्याला पत्ता विचारू नये, पत्ता त्याला विचारावा, तो हिताचा मार्ग सांगणारा असेल. हित ते करावे देवाचे चित्त, हित ते करावे आणि माणसाने त्याच ऐकलं पाहिजे, त्याचीच भेट झाली पाहिजे. माणसं ज्याचं ऐकायला पाहिजे त्याचं ऐकत नाही, आणि ज्याचं नको ऐकायला पाहिजे त्याचं ऐकल्याशिवाय राहत. सद्गुरु गोपालनाथ महाराजांची आपल्यावर कृपा छत्र आहे. त्यांनी दाखवून दिलेला मार्ग फार व्यापक आहे, त्या दिशेला नेणार आहे. पण एक लक्षात घ्या, आपण ज्याला जीवनामध्ये स्वीकारायला पाहिजे त्याचं तत्व जीवनामध्ये स्वीकारत नाही, आणि ज्याचं तत्व नको ऐकायला पाहिजे त्याचं स्वीकारल्याशिवाय
मार्गदर्शन करतात कुणाचं ऐकलं पाहिजे समाजानं लोकांनी कुणाचं जीवानं कुणाचं ऐकलं पाहिजे थोडं सोपं करतो अजून तुम्हाला जरा बरं वाटेल म्हणून ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय त्याचं कधीच कल्याण होणार मी काय म्हणतोय माझ्या शब्दात कधी ध्यानात घ्या शब्द ध्यानात घ्या वाक्य ध्यानात घ्या ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय ना त्याचं कधीच कल्याण होणार नाही एकतर मनाचं तरी ऐकावं आणि एकच आहे नाही आपल्याला स्वतःच्या मनानं करता येईल ना गोपालनाथ बाबांनी जो मार्ग दाखवून दिलाय ना त्यांचं तरी ऐकावं मार्ग दाखवून गेले आहे मार्ग दाखवून गेले मार्ग दाखवून गेले आहे मार्ग दाखवून गेले दया दे संता दे दया दे संता दे तेरे पंथ लालो दाता तेरे पंथ लालो दाता दया दे संता दे दया दे संता दे तेरे पंथ लालो दाता तेरे पंथ लालो दाता दादांकरता टाळ्या वाजवले गोड प्रमाण सुबक प्रमाण आणि स्वच्छपणे खऱ्या अर्थानं मला जे गरजेचं होतं तिथपर्यंत तुम्ही मला पोहोचवा एखादा म्हटलं वारीला गेलं पाहिजे वारीचे दिवस आले काय आनंद असतो काय सोहळा असतो या पलीकडे पृथ्वीवर वारी सारखा आनंद भेटणार नाही वारीला गेलं पाहिजे तो म्हटलं लगेच वळकटी बांधून येतो दुसरं म्हणतो जा पण तुला चालवण का कॅन्सल तिसरं म्हणतो अरे काय विचार करतोस मूर्ख आहेस का तू काय आनंद अरे घरादाराची पण आठवण होत नाही महिनाभर घरादाराची सुद्धा आठवण होत नाही गेलं पाहिजे आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे वर्षभर आनंद पुरेल वारीचा एवढा आनंद मिळतो तो म्हटला असं लगेच झालं चौथा म्हणतो जा ऊन असतो वारा पाऊस चोऱ्या होतात कॅन्सर एक असाच बैलोबा पोटाला आला एका मावशीच्या माझी काय अपेक्षा नाही कोणाच्या पोटाला असा यावा बापानं 5 रुपयाचे 2 ठोकळे त्या ठोकळ्याच्या हातात दिले नीट ऐका 5-5 रुपयाचे 2 ठोकळे त्या मुलाच्या हातावर ठेवले सांगितलं बाळा बाजारात जा 5 रुपयाच्या मिरच्या आणि 5 रुपयाची भाजी ते 2 ठोकळे घेऊन हा ठोकळा बाजारात गेला त्या भाजीवाली जवळ जायचा 5 मिनिट विचार करायचा पुन्हा मिरचीवाली जवळ जायचा 5 मिनिट विचार करायचा तसंच पुढे निघायचा सगळ्या बाजारात इडला फिरला आणि रिकामी हाताने घरी बोंबलत आला बापाने विचारलं बाजार भरला नव्हता का भरला होता बाजारात मिरच्या नव्हत्या का होत्या भाजी नव्हती का होती का आणली नाहीस त्यानं सांगितलं बाबा तुम्ही 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले पण कुठल्या 5 रुपयाच्या मिरच्या आणि कुठल्या 5 रुपयाची भाजी विचारायचं राहिलो मग असा बैलोबाया खाद्याच्या पोटाला आला लोक जेवढं सांगतील तेवढंच करायचं लग्न जमत नव्हतं कसं बस लग्न झालं आता जमवणाऱ्यांची एक वेगळी टीम असते आणि मोडणाऱ्यांची एक वेगळी असते आता मोडणाऱ्यांची संघटना मला सांगायला वेळ नाही राहिला नाही सांगितलंच लय गोड सांगता येते मला ऐका
कसं तसं कमिशन घेऊन का असे ना जमलं, कारण जमण्यासारखं नव्हतंच. लोक स्वतःची बुद्धी काही चालत नव्हती, स्वतःचा काही त्याच्याकडे विचार नव्हता. लोक जेवढं सांगतील तेवढंच करायचं. पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. आता हे मी सांगितलं नसतं, हे उदाहरण पण सांगितलं नसतं, पण कीर्तन गेस गे बाबांचे म्हणून मला सांगायची पडे आली. मला वाटतं एसटी त्यांच्या करता आलोच होतो. पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. त्याला काही टेन्शन नव्हतं, कारण स्वतःची काही बुद्धी चालत नव्हती, विचार नाही काही नाही. पण ज्यांनी जमवलं ना त्यांचा बीपी वाढला. एक तर या लेकराचं या मुलाचं जमत नव्हतं, इकडून तिकडून उलट पालट सांगून जमवलं. त्याला जवळ बोलून घेतलं, चार चौघांनी जवळ बोलून घेतलं. बघ बाळा, हे बघ तुझं जमत नव्हतं लग्न, कसं बस लग्न जमवलंय, झालंय तुझं लग्न. पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आलाय, जायचंय ना जा. पण आम्हाला माहितीये तिथं गेल्यानंतर कोण काय विचारेल सांगता येत नाही. मग एकच करायचं, स्वतःच डोकं चालवायचं नाही. आम्हाला माहिती ते चालत सुद्धा नाही, पण एकच करायचं. सासूरवाडीला गेल्यानंतर कोण काय प्रश्न करतील सांगता येत नाही. फक्त काय करायचं, काही स्वतःच्या मनाने बोलायचं नाही. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच करायचं. काय, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. कळलं का? काय, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. कळलं का? कळलं. गेला बिचारा सासूरवाडीला गेला, घरातली मंडळी आणि अशा प्रकारे सासूबाई, जावई बापू आले. जावई बापू आनंद गगनात मावेना. जावायला बसायला वगैरे दिलं. बसा बसा जावई बापू बसा. तो सावधच होता. लोकांनी आपल्याला काय सांगितलंय, काय सांगितलंय तेवढंच ऐकायचं. काय, एकदा हो म्हणायचं, तुम्ही बोलते राहा. एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. बसायला वगैरे दिला, बसला. जावई बापू बसले, पाणी वगैरे दिलं आणि पाणी देता देता सासूबाई म्हणाली, जावई बापू, ओ जावई बापू, बरं आहे ना? हा म्हटला, हो. तुम्ही झोपले का सगळे, ऐकताय ना? जावई बापू बरं आहे ना? म्हटलं हो. मग आमची मुलगी बरी आहे ना? काय झालं तुम्हाला? काय काय म्हणायचं आता? नाही. जावई बापू बरं आहे ना? म्हणे हो. मग आमची मुलगी बरी आहे ना? म्हणे नाही. मग काही आजारी वगैरे पडली का? आजारी वगैरे पडली का? हा म्हटलं हो. तिला वाटलं नवीनच लग्न झालंय, पडली असेल, बारीक सारीक आजार आला असेल म्हणून विचारलं, जावई बापू मग आजारी वगैरे पडली का? तुम्ही नीट ऐका बरं. जावई बापू बरं आहे ना? म्हणे हो. आमची मुलगी बरी आहे ना? म्हणे नाही. मग आजारी वगैरे पडली का? हा म्हटलं हो. मग काही बारीक सारीक आजार आहे का? हा म्हटलं नाही. नाही म्हटल्याबरोबर तिला थोडी चिंता वाटली. तिला वाटलं नवीनच लग्न झालंय, महिनाभर झालाय, महिना झालाय आणि जावई बापूंना विचारणा केली. मग जावई बापू मग फार मोठा आजार आहे का? हा म्हटला हो. तिला थोडी शंका यायला लागली. अस्व डोळ्यामध्ये आली. जावई बापू खरं खरं सांगा, मग आमची मुलगी बरी आहे का? हा म्हटलं नाही. तिला वाटलं बहुतेक काहीतरी दागा फटका घडला आणि काहीतरी भयंकर घटना घडली. ती म्हणू लागली, मग जावई बापू आमची मुलगी गेली का? तुम्ही कमून तिच्या मुळावर उठली. आमची मुलगी गेली का? हा म्हणे हो. आता एकुलतं एक लेकरू जगात नाहीये कुठल्या आईला सुचवेल. ते त्या बाईनं जे बोकाड पसरवलं. गल्लीतल्या 4 बायका जमा झाल्या. ऐका, गल्लीतल्या 4 बायका जमा झाल्या. कोण गेलं, कधी गेलं, कसं गेलं, काही तपास नाही. हिनं जाऊन तिच्या स्वरात स्वर मिसरायचा दोधाना पिपाणी सोबत. सगळा रडण्याचा आवाज आला. गल्लीच्या पलीकडे आवाज यायला लागला आणि हे बहादर गल्लीच्या पलीकडे होतं, हे उद्योग करीत होतो. त्याला आवाज ऐकायला आला, काहीतरी भानगड आहे, आपल्या गल्लीत काहीतरी घटना घडली. धावत पळत आला तो, पाहतो त्याच्याच घरी. आल्याबरोबर आला,
दावत पळत आला. काय झालं काय झालं? ती म्हणू लागली अहो काय सांगू, आपली ताईडी आपल्याला सोडून गेली, आपल्याला कळवलं सुद्धा नाही हो. तो म्हणला जावई बापू काय भानगड आहे, काय म्हणणं यांचं, खरंच गेली का आमची ताईडी? तो म्हटला नाही, कारण पहिल्यांदा हो म्हटलं तर खरंच गेली का आमची मुलगी? तो म्हटलं नाही. बरी आहे ना मग आमची मुलगी? म्हणजे हो. मग हे कशा करता सगळे बोंबलू राहिले, याच्या करता दुसरीच ऐकून. महाराज म्हणतात त्याचं ऐका ज्याचं हित झाले. अहित आहे ज्याच्या पाठीमागे दुःख आहे, ज्याच्या पाठीमागे गांजलेलं जीवन आहे, ज्याचं दुःख अशा प्रकारे दुःखाने भरभटलेलं ज्याचं जीवन आहे ना, त्याचं नाही ऐकायचं. महाराज म्हणतात त्याचं ऐकायचं. त्यजून याज भक्ती करा, त्यजून याज भक्ती करा. महाराज म्हणतात तुका म्हणे आता ऐका वचन आणि त्यजून या जन भक्ती करा. लोकांचं ऐकू नका, त्यांचं अहित झालेलं आहे, त्यांचं जीवन हे दुःखाने बरबटलेलं आहे, त्यांचं ऐकू नका. जे हिताचा मार्ग सांगणारे आहे ना, करुणी सायास शिकविती, त्यांचं ऐकलं पाहिजे. ते आपल्याला हिताचा मार्ग सांगणार आहे. या जीवाच्या जीवनामध्ये पूर्णता येण्याकरता तेच खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शक आहे. वा वा ऐका मग का हो, या जीवाच्या जीवनामध्ये पहिल्यापासून अपूर्णता होती का? हा पहिल्यापासून दुःखी होता का? महाराज म्हणतात नाही. मी वासुदेव तत्वता या अवस्थेला तो प्राप्त होता, तो आनंद स्वरूप होता, त्याचा मूळ तत्वाचा विचार केला, तो आनंदामध्ये रममान होता. मग तरी देखील असं असताना या जीवाच्या जीवनामध्ये का बदल झाला, का अपूर्णता आली, का दुःख वाट्याला आलं? महाराज म्हणतात कारण फक्त एकच आहे. त्या आनंदापासून, त्या तत्वापासून तो पलीकडे गेला, बाजूला गेला, वेगळा झाला, त्याचा परिणाम तो दुःखी झाला. थोडं सोपं करतो. मीठ आहे, मीठ कशापासून तयार होतं? मीठ कशापासून तयार होतं? पाण्यापासून तयार होत. तुमचं म्हणणं पाण्यापासून मीठ तयार होतं, तर मला एक सांगा, बोरच्या पाण्यापासून मीठ तयार नाही होत का? चुकलं का माझं? मग बहुतेक असं असेल, बोरच्या पाण्यापासून मीठ तयार होत नाही, विहिरीच्या पाण्या. हे पण चुकलं का? मग फिल्टरच्या पाण्यापासून, कुठल्या पाण्यापासून? वा, अतिशय सुंदर उत्तर दिलं. काय? समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, रास्त आहे. पण मला सांगा, सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ होतं का? तुमचं म्हणणं काय आहे? समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं. ऐका, विस्तार मला करायचा नाहीये. सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ होत नाही. तुमच्या लक्षात आणण्याकरता बोलतोय. सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ नाही होत, ते त्याच्यापासून वेगळं झालं ना, त्याचं मीठ झालं. अजून सोपं करू, अजून सोपं करू. हे बघा, समुद्राला भरती येते आणि समुद्राला काय येते? अजून काय येते? ओहोटी येते. बरोबर आहे. समुद्राला भरती येते माऊली आणि समुद्राला ओहोटी येते. ज्यावेळेस समुद्राला भरती येते ना, समुद्राच्या किनारी छोट्या छोट्या खाड्या असतात. त्या छोट्या छोट्या खाड्या असतात ना, ज्यावेळेस समुद्राला भरती येते ना, त्या खाडीपर्यंत पाणी पुढे सरकतं. समुद्राचं पाणी जरा पुढे सरकतं, त्या खाडीपर्यंत येते. आणि तदनंतर पुन्हा समुद्राला काय येते? ओहोटी येते. आणि समुद्राला ओहोटी आली म्हणजे ते पाणी काय होतं? मागे सरकत. आता ऐका, लवकर कळेल. समुद्राला ओहोटी आली, पाणी मागे सरकलं. जे पाणी समुद्राबरोबर, त्या पाण्याबरोबर मागं गेलं, सरकलं, त्याचं नाही मीठ झालं. जे त्याच्यात अडकून राहिलं ना त्या खाडीत, आणि त्याच्यापासून वेगळं झालं ना, त्याचं मीठ झालं. माणसाला वेगळं व्हायची लय सवय. काय करू, सांगायलाच वेळ नाही. माणसाला वेगळं व्हायची लय सवय. खाडीत राहायची तर त्याच्याही पेक्षा वेगळी खोड आहे. कशी? हे माझं आहे,
हे माझ्यामुळे झालंय, हे जे दिसतंय ना हे मी निर्माण केलंय, माझ्यामुळे हे होतंय, मी नसतो तर हे घडलं नसतं, माझ्यामुळे झालंय, मी केलंय. ह्या मी आणि माझ्या ज्या खाड्या आहेत ना, चला समुद्रावर वेगळी प्रक्रिया झाली, पाण्यावर वेगवेगळी प्रक्रिया झाली, त्या खाडीतल्या पाण्यावर वेगळी प्रक्रिया झाली, मीठ झालं. आता मीठ झाल्यानंतर साधी हाले का? साधी हाले का? वेगवेगळ्या कंटेनरच्या माध्यमातून, मोठ्या मोठ्या ट्रकच्या माध्यमातून त्याचं एक्सपोर्ट झालं, ते मीठ एक्सपोर्ट झालं. या देशातून त्या देशात, या देशातून त्या देशात, या राज्यातून त्या राज्यात, या शहरातून त्या शहरात, या गावातून त्या गावात, एवढी अशा प्रकारे सस्य होलपट झाली, धावाधाव झाली, पळापळ झाली. पळापळ म्हणण्यापेक्षा एवढी हाल झाली. एवढी हाल झाली, पळापळ झाली, धावाधाव झाली. गावापर्यंत आलं मीठ, बारदानात आलं, पोत्यात आलं, हो बारदानात आलं, पोत्यात आलं, गोणीत आलं, पॅकिंग मध्ये आलं. कोण आता मीठच सांगतो की बरं ठीक आहे चला, इथपर्यंत आलं, गावापर्यंत आलं. एखादी माता माऊली जाते, दुकानदारा म्हणते मामा 2 किलो मीठ हवंय मला. मग तो काय करतो, त्या असणाऱ्या तराजू मध्ये, वजनामध्ये त्या मिठाला टाकतो. ऐका, लक्षपूर्वक ऐका, ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं, जो विस्तीर्ण होता, जो विशाल होता, आणि ज्याचा तळ सुद्धा कुणाला गाठता येत नव्हता ना, असा विस्तीर्ण असणारा, विशाल असणारा, शेवटी वजनात आला. वजनात त्या माऊलीनं 2 किलो मीठ घेतलं. आता ठेवण्याची जागा तरी चांगली असावी ना, राहिला कुठं? फुटलेल्या मडक्यामध्ये आणि असणाऱ्या त्या बरणीमध्ये, अस्वच्छ बरणीमध्ये राहावं लागलं. कुणाला? बरं ठीक आहे, बरणीमध्ये आला. दुपारच्या वेळी एखादा पाहुणा येतो, एखादा पाहुणा येतो, तो आग्रहानं सांगतो मावशी भूक लागली, सकाळपासून प्रवास केलेला आहे, एक काम करा, लगन सराई आहे, खूप गोडधोड जेवण झालेलं आहे, आतापर्यंत 4-6 दिवसापासून हिरव्या मिरचीचा ठेचा बनवा, ठेचा. ती म्हणणे 5 मिनिटात बनवते, भाकरी तर बनलेलीच आहे. गॅस पेटवते, तवा ठेवते, परशुराम भाऊ त्या तापलेल्या तव्यावर ती अशा प्रकारे 5-6 हिरव्या मिरच्या ठेवते, टाकते, आणि त्या असणाऱ्या तापलेल्या तव्यावर ती माऊली काय करते, मुठभर मीठ त्या तव्यावर टाकते. आता ऐका ना, मुठभर मीठ त्या तव्यावर पडल्याबरोबर ते अशा प्रकारे गरम तापलेल्या तव्यावर मीठ पडल्याबरोबर ते उड्या मारू लागतं, पळू लागतं, चटके सहन करतं, तापतं, होरपळतं, भाजतं, लाले लाल होत. कोण? आता ऐका ना, शेवटी ती माऊली त्या असणाऱ्या पाट्यावर ती मिरची घेते आणि मिरची बरोबर असणार ते मीठ अशा प्रकारे घेते. मिरची काही साधी नव्हती, नाही कळलं? मिरची काय साधी नव्हती, लवंगी मिरची होती, लवंगी, आणि लवंगी मिरची बरोबर संपर्क आला. लवंगी मिरची बरोबर संपर्क आला, वरतून वरवंटा फिरवला, चिरडला, या पलीकडे ताटात आला, ओठात गेला, पोटात गेला. शेवटी दुसऱ्या दिवशी मिठाचं काय झालं? बोला ना आता, मिठाचं काय झालं? आता ऐका, नरकाला गेला, नरकाला गेला तो. किती हाल झाली, वेगवेगळी प्रक्रिया झाली, हे दुःख त्यानं सहन केलं. इथे तिथे भटकावं लागलं, पळापळ करावी लागली, या देशातून, या राज्यातून, या गावातून, या शहरातून धावाधाव करावी लागली. एवढं सहन केलं, गावापर्यंत आला, दुकानामध्ये ज्याचा मोजमाप होऊ शकत नव्हतं ना, शेवटी वजनात आला, घरी आला, मडक्यात राहावं लागलं, पोळला, भाजला, होरपळला, मिरचीच्या संपर्कात आला, या पलीकडे चिरडला गेला, पोटामध्ये गेला, आणि शेवटी नरकाला गेला. या अवस्थेपर्यंत मिठाला जावं लागलं.
कारण फक्त एकच आहे, त्याच्यापासून तो वेगळा नोहे सारी तानी राळे सारी तानी राळे नोहे सारी तानी राळे सारी तानी राळे नोहे सारी तानी राळे सारी तानी राळे नोहे सारी तानी राळे सारी प्रमाण मला पाहिजे होतं, पण मला जरा थोडं पुढे पाहिजे, थोडं पुढे पाहिजे, आणि ते प्रमाण मला द्यायचं पण होतं. आता ऐक, मग का हो या हे दुःख त्या मिठानं सगळं भोगलं. मग त्या मिठाला अशी इच्छा निर्माण झाली, आपलं दुःख नाहीसं झालं पाहिजे आणि आपल्या मूळ स्वरूपाला आपण गेलो पाहिजे. त्या मिठानं काय केलं पाहिजे एक सांगू का? त्या मिठानं सरळ सरळ पाण्यामध्ये प्रवेश करून घेतला पाहिजे. मला सांगा, मीठ पाण्यात पडलं, मीठ राहिलं का? काय झालं? बोला ना, काय झालं मिठाचं? कारण त्याचं मूळ स्वरूप हे पाणी आहे. त्या मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. जोपर्यंत मीठ आपल्या मूळ स्वरूपाला जात नाही ना, मूळ अशा प्रकारे स्वरूपाला तो प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत मिठाचं जीवन परिवर्तित होत नाही, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येत नाही आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत होत नाहीये. महाराज म्हणतात, नोहे सारिता निराळे लवण मेळवितात. लवण म्हणजे मीठ. मीठ पण राहिलं का? नाही राहिलं. त्याच्या मूळ स्वरूपाला ते प्राप्त झालं, त्या स्वरूपाला प्राप्त झालं. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळी. अजून थोडं सोपं करतो, सांगतो ऐका, अजून थोडं सोपं करतो. नदीचा जन्म कुठे असतो? डोंगरावर. नदीचा जन्म कुठे असतो? परत एकदा सांगा, कुठे असतो? डोंगरावर. आता ऐका, नदीचा रंगवायचं नाही मला. नदीचा जन्म डोंगरावर नसतो. नदीच्या मूळ जन्माचा विचार केला तर नदीचं मूळ जन्म हा सागरापासून आहे. ऐका, नदीचा आणि असणारा जन्माचं निर्मितीचं स्थान जर काय असेल, सागरापासून तिची निर्मिती आहे. विज्ञानानं आम्हाला हे शिकवलं, सायन्सनं आम्हाला हे शिकवलं आणि अध्यात्म सुद्धा आम्हाला हे शिकवतं. मंडळी ऐका, समुद्राचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी तापलं जातं, तप्त होतं. तापलेल्या पाण्याचं काय होतं हे शिकलो ना आपण. बाष्पीभवन झालं. बाष्पीभवनाच्या माध्यमातून कशाची निर्मिती झाली? ढगांची निर्मिती झाली आणि ढग निर्माण झाली. आता हल्लीचं वातावरण बदलतंय बघा, आणि अनुकूल वातावरण मिळालं. मग त्याच ढगांच्या माध्यमातून पाऊस पडतो, वर्षा होतो. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडला, धोधो पाऊस पडला, म्हणजे डोंगर दर्याच्या माध्यमातून नदी काय होते? प्रवाहित होते. आता नदी प्रवाहित झाली, पण मंडळी ऐका, त्या नदीचं जीवन आपल्या गावापर्यंत येऊन थांबत नाही, तिच्या जीवनाला पूर्णता मिळत नाही. मग त्या असणाऱ्या नदीचा प्रवास कुठपर्यंत जाऊन थांबतो? महाराज म्हणतात, तिच्या जीवनाला पूर्णता तेव्हा. नदी कुठली असू द्या, एक
नदी कुठली असू द्या, नदी प्रवरा असू द्या, नदी गंगा असू द्या, गोदावरी असू द्या, नर्मदा असू द्या, कुठलीही नदी असू द्या, पण ती असणारी नदी जोपर्यंत आपल्या मूळ घरी पोहोचत नाही, आपल्या मूळ स्वरूपाला पोहोचत नाही ना, तोपर्यंत नदीच्या जीवनाची धावाधाव थांबत नाही, पळापळ थांबत नाही आणि तिच्या जीवनाला पूर्णता मिळू शकत नाही. आता ऐका, नदी गोदावरी असू द्या, नदी गंगा असू द्या, ती सागराला मिळाली, ती गोदावरी राहते का? नाही. ती गंगा राहते का? नाही. काय झालं? ती मूळ स्वरूपाला गेली, ती सागर रूप बनली. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, माझ्या तोंडातून अशा प्रकारे आणि प्रमाण असं ओढून घेतलं. तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. या दृष्टिकोनातून नदीची पूर्णता तेव्हा तिला प्राप्त होते, मूळ स्वरूपाला गेल्यानंतर. आता थांबवायचा आहे मला मुद्दा. प्रवेशाकरिता एक शेवटचा स्पर्श करतो, ऐका. गणिताचा तास चालू होता, वर्ग चालू होता. गणिताचा वर्ग चालू असताना समोर टेबलावर एक खडू ठेवलेला होता, तो गुरुजींनी उचलला आणि गुरुजींनी तो खडू उचलून फळ्यावर एक चांक लिहिला. ऐका, गुरुजींनी एक चांक लिहिला. समोरच्या बेंचवर एक हुशार विद्यार्थी बसलेला होता. त्या हुशार विद्यार्थ्यानं काय केलं, तो खडू उचलला आणि गुरुजींनी एक चांक लिहिलेला होता ना, त्या एक चांका पुढे एक शून्य पुढे लिहिला. म्हणजे आता संख्या किती झाली? 10 झाली. बरोबर आहे. संख्या किती झाली? 10 झाली. म्हणजे आता शून्याची किंमत किती झाली? किती? अहो, एक शून्य पुढे लिहिला ना, मग शून्याची संख्या बरोबर आहे. संख्या किती झाली? 10. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? 10 नाही झाली, 9 झाली. पहिला एक होता. ऐका, नाही कळलं? अजून एक विद्यार्थी उठला, आणखी एक विद्यार्थी उठला. समोर टेबलावर ठेवलेला खडू त्यानं उचलला. त्या मुलानं त्या फळ्यावर जवळ येऊन अशा प्रकारे अजून एक शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा, संख्या किती झाली? बरोबर आहे, बोलते राहा. संख्या किती झाली? 100. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? घरी जाऊन येऊ परत. 99 झाली? 99 नाही झाली. हा, येत होत मग का चुकलं? एक शून्य पुढे लिहिला. आमचे गुरुजी असंच करायचे बघा शाळेमध्ये. जे योग्य उत्तर असतं ना, आता जाऊ दे, ऐका. एक शून्य पुढे लिहिला, संख्या झाली 100 आणि असणाऱ्या त्या शून्याची किंमत 90 झाली. 90. 99 नाही झाली, 90. अजूनही तुम्हाला कळे ना. अजून एक विद्यार्थी उठला आणि जोपर्यंत तुमचं योग्य उत्तर येत नाही ना, तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहतो. आता ऐका, अजून एक विद्यार्थी उठला, खडू हातामध्ये घेतला, अजून एक शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा, संख्या किती झाली? आता गोंधळ केला का? हा, किती झाली? किती झाली? संख्या विचारतो मी. 100 ही अशा प्रकारे संख्या पहिली होती, अजून एक शून्य पुढे लिहिला. संख्या किती झाली? 1000. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? आता बरोबर उत्तर दिलं. आता काय मी विद्यार्थी उठवत नाही. चला, 1000 ही संख्या झाली आणि असणारी 900 ही शून्याची किंमत झाली. बसलेली मंडळी मला सांगा, 9, 90 आणि 900 ह्या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? बरोबर आहे, कशाच्या? उत्तर कोण देते दोघांपैकी? हे लेकरं करतात टाळ्या वाजवत. का माहिती का? त्याच्यात डेअरिंग आहे ना. डेअरिंग लय महत्वाची. तुम्हाला उत्तर येऊ न येऊ उत्तर दिली पाहिजे, बोलते राहिले पाहिजे. मला जरा संवादी कीर्तन करायचा जरा छंद आहे. थोडस अंतर पडलं आणि हे बाबा बसले म्हणून माझ्या लय दडपण आले. पण काय करता, मी दडपून येतोय. माझं मी चालले पाहिजे, निकळू देऊन राहिलोय. नाही तर आतमध्ये काय चालले माझं मला माहिती. ऐका,
90 आणि 900 या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? शून्याच्या सांगितल्या. बरोबर आहे. शेवटच्या बेंचवर एक बिलिंदर कार्ड बसलं होतं आणि बहुतेक बिलिंदर कार्डी शेवटच्या बेंचवरच बसलेली असतात. आणि त्यांचा बिलिंदरपणा सांगून मला वेळ घ्यायचा नाही ना, ते पण सांगता येतं मला. 4 उदाहरणं देऊन सांगता येतात, ती सांगत नाही. ऐका, शेवटच्या बेंचवर असणार होते बिलिंदर कार्ड म्हणू लागले, हे पुढे बसलेले काय लय शहाणे का? असं कोण म्हटलं? कुठं बसलो होते ते? माग बसलो होतो. बहुतेक मागचे अशाच म्हणत असतात, पुढच्याला काही समजत नाही पण उग भाव आणत असतात. ऐका, हे पुढच्याने प्रयोग केले, वेगवेगळे प्रयोग केले, म्हणजे हे काय लय शहाणे झाले का? आणि आम्हाला काही जमत नाही का? आम्ही सुद्धा काहीतरी प्रयोग करणार, मी सुद्धा काहीतरी प्रयोग करणार. तो पुढे आला. ते पोरग बिलिंदर कार्ड पुढे आलं. समोर टेबलावर ठेवलेला खडू चॉक होता ना, त्या मुलानं काय केला? तो खडू होता ना, खडू नाही उचलला, डस्टर उचललं. डस्टर, आणि ते डस्टर उचललं, फळ्याजवळ गेलं आणि गुरुजींनी एक चांक लिहिलेला होता ना, तोच पुसून टाकला. आता मला सांगा, शून्याची किंमत किती? काहीच नाही म्हणजे किती? काहीच नाही म्हणजे किती? शून्य. किती लबाड बोलता तुम्ही माणसं. काय आता 1 मिनिटापूर्वी तुम्ही काय म्हटला दिनेश महाराज? शून्याची किंमत किती? 9. शून्याची किंमत किती? 90, 900. या किमती तुम्ही कशा सांगितल्या? शून्याच्या. आणि तुम्ही आता पार्टी बदलवली, रात्रीतून वातावरण बदलवलं. काय आता तुम्ही म्हणतात पार्टी बदलवताय, म्हणतात शून्याची किंमत 9, 90, 900. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. आता ऐका, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. अजून एक विद्यार्थी उठला. गणिताचा तासच चालू आहे आपला. आता ऐका, अजून एक विद्यार्थी उठला. आता कुठं गाडी रंगात यायला लागली संपणारी मला माहिती आहे. एक विद्यार्थी उठला, समोर आला. त्या मुलानं सुद्धा खडू हातामध्ये घेतला आणि अशा प्रकारे फळ्याजवळ येऊन त्यानं काय केलं? त्या गुरुजींचा एक चांक पुसला होता आणि त्या मुलानं बिलिंदर कार्डनं त्या जागेवर त्यानं काय केलं? हे अजून एक शून्य बाकीच्या शून्यापेक्षा जरा मोठा शून्य त्या ठिकाणी लिहिला. कारण असं आहे, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते. शून्य छोटा असू द्या, शून्य मोठा असू द्या, शून्याची किंमत ही शून्यच असते. पण मंडळी ऐका, त्या शून्याची किंमत 9, 90 आणि 900 असं जर वाटत असेल भावं, त्या शून्याची जर इच्छा असेल ना, त्या शून्यानं शून्याचा नाही आधार घ्यायचा, त्या शून्यानं एकाचा आधार घ्यायचा. एकाचा आधार घेतला की लक्षात घ्या, त्या शून्याची किंमत 9, 90 आणि 900 झाली. तेने विनाजी सुखालो तेने विनाजी तुमच्या जीवनामध्ये कितीही शून्य वाढवत जा, किती प्रपंच वाढवा, बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा लौकिक कितीही मिळवा, ते दुःखालाच कारण होणार आहे. पण एकच आहे,
ते असणाऱ्या प्रपंचात राहून जर ते तत्व आम्ही आमच्या जीवनात स्वीकारलं, महाराज म्हणतात तुम्ही त्या दशेला गेल्याशिवाय, त्या स्वरूपाला गेल्याशिवाय, मूळ पदाला गेल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये पूर्णता येऊ शकत नाही. म्हणून ते तत्व महत्वाचं आहे ना मंडळी. आता ऐका, मग ते तत्वाशी पोहोचण्याकरता काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात तुमचं जन्म मरण खंडित झालं पाहिजे. माणसानं मरणाचा विचार करावा का जन्माचा विचार करावा? पटकन बोला. माणसानं जन्माचा विचार करावा का मरणाचा विचार करावा? मरणाचा विचार करावा. तुमची इच्छा जरी नसली तरी मारावं लागणार. ऐका, माणसानं गुरुवर्य ज्यांच्या सानिध्यामध्ये खूप राहण्याचा योग आला, आदरणीय वंदनीय आपल्या आणि भागाचं भूषण, आपल्या जिल्ह्याचं भूषण, वैकुंठवासी प्रातस्मरणीय माझं वैयक्तिक श्रद्धास्थान आदरणीय गुरुवर्य विद्या वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा. अण्णाचं वाक्य होतं काय? माणसानं मरणाचा विचार कधीच करू नये. माणसानं केला जावा विचार, माणसानं येणाऱ्या जन्माचा विचार करावा. नवे नवे अहो जन्माला आलोच नाही तर दुःख भोगण्याची काय गरज आहे? मिळाला ना जन्म, मिळाला ना प्रपंच, मिळालं ना शरीर, मग एकच करावं, या शरीरात असं कर्तृत्व करावं. मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण मेल्यानंतर पुन्हा जन्माला येण्याचीच गरज पडणार नाही. आणि जन्माला आलोच नाही तर दुःख भोगण्याची काय गरज आहे? अपूर्ण जीवन राहण्याचं काय आणि अशा प्रकारचं भाग्य असणार आहे. मग महाराज म्हणतात जर जन्माचा नाश झाला तर आमचं दुःख संपणार आहे. म्हणजे आमच्या मूळ दुःखाचा विचार आमचा जन्माशी असणार आहे. जन्म खंडित झाला की तद्वत त्याचप्रमाणे आमची जन्म मरणाची दुःखाची परंपरा संपणार आहे. महाराज म्हणतात ही जन्माची परंपरा कशानं खंडित होईल? अभंगाचं दुसरं दुःखाशी संबंध कुणाच्या आधारे येतो? आम्ही जन्माला आलो म्हणून दुःख भोगण्याची पाळी आहे. जन्माला आलोच नाही तर दुःख भोगण्याची काय गरज आहे? एखादा घरामध्ये शांत झोपलेला आहे, थंडगार हवा येते, एसी चालू आहे, समोर टीव्ही लावलेला आहे, त्याच्या मनात विचार आला थोडासा गावात जाऊन फेरफटका मारून येऊ. एसी बंद केला, फॅन बंद केला, टीव्ही बंद केला, दरवाजाला कडी लावली, गल्लीत आला. छोटासा खड्डा होता गल्लीमध्ये पडलेला, घरा अंगणामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाय अडकला. आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःख भोगतो कारण एकच आहे, आम्ही जन्माला आलो म्हणून. आणि तो जन्म आणि अशा प्रकारे खंडित होईल. महाराज म्हणतात त्याच्याकरता साधना एकच आहे, ती साधू संतांनी आम्हाला दाखवून दिलेला मार्ग आहे ना. काय? ती नाम साधना महत्वाची. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. महाराज म्हणतात जन्म खंडित होईल. पण आता ऐका, नुसतं जन्म खंडित होऊन भाग थांबत नाही. त्या जन्माला कारण काय आहे? तर त्या जन्माचं कारण त्याचा विच्छेद झाला पाहिजे, त्याचा नायनाट झाला पाहिजे, त्याचा नाश झाला पाहिजे. आणि जन्माचं मूळ कारण जर काय असेल ना, आमच्या जीवनातलं कर्म, आणि तो कर्म भोग जोपर्यंत संपत नाही ना, कारण जन्म घेणे लागे
माऊली बोलतात अगा कर्मी जय उरावे ते सुख दुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे द्यायक आम्हाला भोगायला यावं लागतं कारण आमचं कर्म राहिलेलं आहे आणि ते कर्म भोग सुद्धा संपेल अभंगाचं पहिलं संपलं माझं कीर्तन आमच्या दुःखाचं कारण महाराज म्हणतात जन्माचं कारण त्यालाही खऱ्या अर्थानं त्याचाही नाश झाला पाहिजे ते जन्माचं कारण आहे कर्म कारण आहे ते कर्म सुद्धा तो कर्म भोग सुद्धा संपेल एवढी या नाम साधनेमध्ये ताकद आहे एक गोष्ट अशी आहे कर्म भोगावं लागत चुकत नाही कर्म भोगावं लागतं नवल नाही ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं कर्म भोगावं लागतं नवल नाही ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं याच्यातही नवल नाही नाथ बाबा बोलतात कर्म करणारे जन्माला किती आले किती मेले याचा कोणी इतिहास देणार नाही देऊ शकत नाही केले कर्म लोकांना काहीच कधी काही बोलत नाही कारण तुमच्याच माड्यावर मला दोन तुमच्या माड्यावर तुमच्याच खांद्यावर माझं 2 तास मला ठेवावं लागते ते शेवटापर्यंत नेत असतात म्हणून मी तुम्हाला कधीच काही म्हणत नाही गाड्याला आणि मी माझे वैयक्तिक प्रयत्न सुद्धा इथं करत नाही एवढी म्हणणारी माणसं आहे कर्म भोगावं लागतं कर्म इतकं दुस्तर आहे ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं नवल नाही ज्याने जसं केलंय त्याला तसं भोगावं लागतं जे जैसे करीती ते तैसे पावती आणि भोगते भोगीती कली कर्मी नवल एवढ्यावर कर्म भोगावं लागतं नवल नाही ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं नवल नाही ज्या इंद्रियानं कर्म केले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं महाराज म्हणतात कर्म इतकं दुस्तर आहे कर्म सुटत नाही देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटसरू रस्त्याने जात होता आणि महाराज फक्त मोजून 5 मिनिटं घेतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटसरू रस्त्याने जात होता रस्त्याने जात असताना प्रकार असा घडला रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड होतं आणि आंब्याचं झाड असताना रस्त्याच्या कडेने जात असताना झाडावरून एक आंबा पडला त्यानं त्या व्यक्तीनं तो पाहिला त्या वाटसरूनं पाहिला त्याला वाटलं मी काय आंबा पाडलेला नाहीये त्याला वाटलं अनायासे आंबा पडलेला आहे त्याने तो आंबा घेतला
तिथपर्यंत गेला तो आंबा घेतला, आंबा खाला असेल नसेल, चाखला असेल नसेल तो आंबा, तेवढ्या त्या आंबराईचा मालक धावत धावत आला. त्याला वाटलं विनाकारण याने माझ्या झाडाची आंबे तुटली. त्याला पकडलं, 2 तोंडा ठेवून दिल्या आणि तो वाटसरू रडू लागला. साधा प्रसंग आहे, पण त्या एका राजस्थानी कवीनं या प्रसंगाचं वर्णन केलंय. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी कशासाठी सांगतोय, ज्यानं कर्म केले त्याला भोगावं लागतं, नवल नाही. ज्या इंद्रियानं केले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. एका राजस्थानी कवीनं या प्रसंगाचं वर्णन केलंय. तो राजस्थानी कवी असं म्हणतो, अंबू पडे पेड़ छू देखा 2 जने, देखा सो दवड्या नहीं दवड्या 2 जने, दवड्या सो पाया नहीं पाया 2 जने, पाया सो खाया नहीं खाया बहु जने, खाया सो रस चाख्या नहीं चाखे 1 जने, चाखे सो पकड़ी जा नहीं पकड़ी जा 2 जने, पकड़ी जा सो कुटी जा नहीं कुटी जा 2 जने, कुटी जा सो रोया नहीं रोया 2 जने. आणखी पुष्कळ आहे, मला जेवढं गरजेचं आहे तेवढं ऐका. कशासाठी सांगतोय, ज्यानं केलंय त्याला भोगावं लागतं, नवल नाही. ज्या इंद्रियानं केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाटसवर रस्त्यानं जात होता, रस्त्यावरून जात असताना प्रकार असा घडला, झाडावरून आंबा पडला. ऐका, झाडावरून आंबा पडला, अंबू पडे पेड़ छू देखा 2 जना, झाडावरून आंबा पडला, तो दोघांनी बघितला. बोला पटकन. आता तुम्ही लईच हुशार झाली का? आता मला पुढच्या कीर्तनकाला टेन्शनच राहिलं नाही काय. आता ऐका, काय झाडावर आंबा पडला, दोघांनी बघितला, डोळ्यांनी पाहिला, बरोबर आहे. पण ज्यांनी पाहिला ना, देखा सो दवड्या नाही दवड्या 2 जने. हा, आता लईच हुशार झाली. ऐका, काय ज्यांनी पाहिला ना ते घेण्यासाठी नाही पळाले, पळणारे 2 वेगळेच होते. कोण होते? पाय पळाले, दवड्या पळाले. पण दवड्या पळाले जरी, पण ते फक्त आंबेर जवळ जाऊन उभी राहिली. दवड्याचं पाया नाही पाया 2 जना. जे घेण्याकरता पळाले त्यांना आंबा घेता आला नाही, घेणारे 2 वेगळेच होते. हात होते, बरोबर आहे. हाताने घेतला हातानं पाया, पण पाया ज्यांनी घेतला ना, पण पाया सो खाया नाही खाया बहु जने. ज्यांनी आंबा घेतला ज्या हाताने, त्यांनी खायला पाहिजे होता, त्यांना खाता आला पाहिजे होता, पण त्यांना खाता आला नाही. खाणारे वेगळेच होते. तोंड अनेक तोंड असतात का दात असतात, अनेक तोंडाचा रावण असतो. पायासो खाया नाही खाया भाऊ ज्याने हाताने घेतला आणि दातानं खाला. आता ऐका ना, पण ज्यांनी खाला ना, खाया सो रस चाख्या नाही चाख्या 1 जने. वास्तविक आता लईच पुढे बोलायला लागली तुम्ही, लई चरा बोलायला लागली. ऐका, ज्यांनी खाला ना, ज्या दातांनी अशा प्रकारे खाला त्यांनीच रस चाखायला पाहिजे होता, पण त्या दातांना रस चाखता आला नाही. चाखणारी एक वेगळीच होती, ती भामटी जीभ. आंबा खाला दातानं, रस चाखला जिभेनं. तेवढ्यात आंबराईचा मालक धावत आला. त्याला वाटलं विनाकारण झाडाची आंबे तोडली, त्याने कुणाला पकडायला पाहिजे होतं? जिने रस चाखला तिला पकडायला पाहिजे होतं, पण रस चाख्यास पकडे ज्या नाही, पकडी ज्या 2 जण्या, दोन्ही बाजू दोन्ही खांदी त्याने पकडले. आता ऐका ना, पण ज्यांना पकडलं ना, पकडी ज्या सो कुटी ज्या नाही कुटी ज्या 2 जण्या, त्याने 2 तोंड ठेवून दिल्या. आणि आता ऐका, ज्यांनी मार खाला ना, कुटी जा सो रोया नाही रोया 2 जने. ज्यांनी मार खाला त्यांना रडण्याची पाळी आली नाही, रडणारी 2 वेगळेच होते. आंबा पहिल्यांदा पाहिला कोणी, रडावं कुणाला लागलं. कर्माचं चिंतन एवढं दुस्तर आहे. आता ऐका, कर्म केले ज्यानं केले त्याला भोगावं लागतं, नवल नाही. ज्या इंद्रियानं कर्म केले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. कर्म इतकं दुस्तर आहे, ते कर्म सुद्धा चुकत नाही. पण महाराज म्हणतात, प्रमाण म्हणत नाही, हरी कृपे त्याचा नाश झाला, त्याचा सुद्धा नाश होईल. पण त्या कर्मालाही कारण जर काय असेल, आमचं राहिलेलं पाप आहे ना, ते सुद्धा समूळ नाश होईल. अभंगाचं 3रं चरण. सखे पाप
बोललो काय, आमचं जीवन दुःखी आहे. दुःख संपेल कशाच्या आधारे? ऐका, दुःख संपेल कशाच्या आधारे दुःख आहे? जन्माच्या आधारे दुःख आहे. मग त्याला काय काय पर्याय आहे? ते जन्म नाहीसा होईल कशाच्या आधारे? नामस्मरणाच्या आधारे. पण जन्मालाही कारण काय आहे? कर्म कारण आहे. ते कर्म सुद्धा संपेल त्यालाही कारण काय आहे? महाराज म्हणतात आधार फक्त नामस्मरणाचा आहे. पुढे ऐका, पण असणाऱ्या कर्माला आधार जर कशाचा असेल, कशामुळे कर्म आणि अशा प्रकारे भोगायची पाळी येते. महाराज म्हणतात पाप शिल्लक राहतं तेच कर्म रूपाने भोगायला येतं. ते पाप सुद्धा नाहीस होईल. पण आता ऐका, पाप कशाच्या आधारे होतं? जी माया आम्हाला नाचवते ना, त्या मायेच्या आधारे आणि खऱ्या अर्थानं ते पाप तयार होतं, पाप पुण्य तयार होतं. महाराज म्हणतात ती असणारी माया सुद्धा दास म्हणून दासी म्हणून आमची सेवा करील एवढी त्या नामस्मरणात ताकद आहे. माया तू का